एक वर्षापूर्वी ज्यावेळेस झोमॅटो नावाची गर्ल्स म्हणून जी व्हिडिओ वरती संपूर्णतः फेमस झाली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आज एक वर्षानंतर तिला आता ह्या भायखळा तुरुंगातून सुट्टी मिळते आहे। नेमकी तिची ह्या काळातली भावना काय ते आपण विचारणार आहोत। स्वागत आहे प्रियंका, तुझं काय नेमकं तुझं आता एक वर्षानंतर तुझी सुट्टी होते, काय म्हणणं आहे? ये जे लाईफ मी एक वर्ष म्हणजे 1 वर्ष 2 महिने जे मी भायखळा प्रिझनमध्ये काढले ते सर म्हणायला गेलं तर माझी जी चूक होती त्यापेक्षा फार मोठी शिक्षा मला मिळाली सर। आय डोंट वॉन्टेड टू बी ॲरोगंट बट it was the question of that situation what happened with me. Now there is a challenge in front of me. I have to start my life from a new beginning. असं काय झालं होतं तुझ्या बरोबर की पोलिसांनी तुला अडवलं आणि त्यानंतर एवढे इतके सगळे इन्सिडेंट्स ट्रॅफिक पोलिसांबरोबर होतात आणि तुझ्याच बरोबर अशा पद्धतीचं काय कारण? सर ॲक्च्युली रिझन त्यांचं असं होतं की मी थोडं अपफ्रंटली त्यांना समजावून दिलं की नो पार्किंगमध्ये एक कॉमन रूल असतो की नो पार्किंगमध्ये तुम्ही गाडी पार्क करू नाही शकत, बट तुम्ही त्या पार्किंगमध्ये हॉल्ट करू शकता। म्हणजे जर तुम्ही गाडीवर बसलेला आहात तर दॅट इज कॉल्ड हॉल्टिंग। मे बी तुम्ही फोनवर बोलताय म्हणून किंवा कशासाठी, पण त्यांनी ह्याचा दुसऱ्या पद्धतीने त्यांनी उत्तरं दिली जी मला आता नाही सांगायचे, कारण जेव्हा वेळ होती तेव्हा सांगून उपयोग होता, आता त्या गोष्टीसाठी वेळ सांगून उपयोग नाही। 1 वर्ष तुझा जामीन मंजूर होऊन सुद्धा 1 वर्ष जेलमध्ये होती, काय भावना आहे तुझ्या, काय विचार करत होती तू जेलमध्ये? सर फक्त हेच प्रार्थना करायची देवाकडे की कधी ना कधी मला न्याय मिळेल। चूक नसताना किंवा चूक होती नाही असं नाही, पण थोडी चूक असून एवढी मोठी शिक्षा मी भोगलीच। माझी लहान मुलगी आहे, ती 3.5 वर्षाची होती त्यावेळेस, त्या 4.5 वर्षाची आहे। 1 वर्षानंतर मी माझ्या मुलीला भेटेन। 1 वर्षानंतर ही जी मुलगी आहे झोमॅटो गर्ल्स म्हणून ट्रॅफिक पोलिसांच्या सोबत हुज्जत घालताना जिच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर अशा अनेक घटना ट्रॅफिक पोलिसांबरोबर होतात, पण त्या प्रत्येकाचा गुन्हा काही होत नाही, पण ह्या एका स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या हिमतीनं पैसे कमवणाऱ्या मुलीवरती अशा प्रकारची घटना घडली होती। त्या संदर्भातली दखल इथे असणाऱ्या कायद्याने वागा नावाची लोक चळवळ आहे त्याने घेतली, त्याने या संदर्भामध्ये पाठपुरावा केला। त्या कायद्याने वागा लोक चळवळीचे जे अध्यक्ष आहेत राज असरोणकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। राजजी, तुमच्याकडे हे प्रकरण आलं त्यावेळेस तुम्हाला काय नेमकं तुम्ही भूमिका घेतली? मुळामध्ये आपण जे हे प्रकरण हाताळलं ना, ते कोणीतरी एक व्यक्ती जामीन झाल्याच्या नंतर सुद्धा अजूनपर्यंत वर्ष झालं तुरुंगामध्ये आहे, यासाठी आपण हे प्रकरण हाताळलं आणि त्याची माहिती काढली। मला माहिती काढल्यानंतर असं कळलं की मुंबईमध्ये जी प्रयास नावाची जी सामाजिक संस्था आहे जी अंडर ट्रायल कायद्यांसाठी काम करत असते, तर त्यांनी हे प्रकरण ॲक्च्युली चालवलेलं होतं, हाताळलेलं होतं। मी ॲज अ मीडिया पर्सन म्हणून मी ह्याच्यामध्ये उतरलो आणि त्याला पहिली सुरुवातीला मीडियामधून वाचा फोडल्यानंतर मग वायर वगैरे सारख्या अनेक ह्यांनी ती स्टोरी उचलून धरली, त्याचा एक मोठा इम्पॅक्टसुद्धा याच्यामध्ये आला। ह्या सगळ्यामध्ये वाशीचे पोलीस आणि वाशीचं जे न्यायालय आहे त्यांचं जे कार्यालय तिथं निबंध कार्यालय, त्यांचा जो रोल आहे तो खूप मिस्चिवस रोल आहे ह्या तिच्या अडकण्यामध्ये। आणि आज आपण गृहमंत्र्यांना, राज्याच्या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना आपण पत्र दिलेलं आहे कायद्याने बघा लोक चळवळीकडून, आणि आपण मागणी केलेली आहे की त्या मुलीची एकंदरीत जे तिचे सर्कमस्टन्सेस आहे, तिची बॅकग्राऊंड जे आहे, ती काही गुन्हेगार नाही आहे, एका परिस्थितीमधून तिच्याकडून ही घटना घडलेली आहे। तर आपण मागणी केली आहे सरकारकडून की अनेक केसेस सरकार विड्रॉ करत असतं, हिच्यावरच्या केसेस ज्या आहेत त्या सरकारने विड्रॉ कराव्यात, सरकारने हिचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे आणि सरकारने हिची जबाबदारी घेतली पाहिजे की हिचं जे आयुष्य आणि हिच्या मुलीचं आयुष्य आहे ते पुन्हा उभं राहिलं पाहिजे। ॲडव्होकेट भुजंग ते वारंवार या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते, नंतरची जी प्रक्रिया आहे कोर्टातून वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र मिळवून त्या संदर्भात त्याच्या केसच्या सगळ्या संदर्भातला अभ्यास करून ह्या सगळ्या तिच्या सुटकेपर्यंत त्याच्यासोबत होते। आपण भुजंगशी बोलणार आहोत। भुजंग, ह्या काळातला काय तुझा अनुभव? तुझ्या काळामध्ये बघायला अनुभव बोलायला गेलं तर जे ठाणा सेशन कोर्ट आहे त्यांच्याकडनं आमचं चांगलं सहकार्य झालं, कोर्टाने पूर्ण मदत केली। परत लिगल एड जे आहे डिस्ट्रिक्ट लिगल एड कमिटी त्यांनीसुद्धा या प्रकरणात मदत केलेली आहे आणि सर्वांच्या सहकार्यामुळे ते आज बाहेर आहे। इथून पुढे संपलेली नाही, अजून तिची लढाई बरीच बाकी आहे, तर इथून पुढे आम्ही कायम तिच्यासोबत असू। प्रयास म्हणून आमची सामाजिक संघटना आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स फील्ड ॲक्शन प्रोजेक्ट आहे, त्या अंतर्गत आम्ही त्यांना मदत करतोय। झाले की आता 1 वर्षानंतर प्रियंका जी आहे ती बाहेर आलेली आहे, तिला मॅक्स महाराष्ट्राच्या वतीनं आपण तिच्या भावी जीवनासाठी चांगल्या शुभेच्छा देऊया।
आणि तिने ज्या पद्धतीचं काम केलं त्याची शिक्षा मात्र तिला तिच्या कृत्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात मिळाली। त्याबरोबर आपले भारतीय कायदे आहेत त्याच्यावरती सुद्धा पुनर्विचार करण्याचा खऱ्या अर्थानं गरज आहे की एखाद्या मुलीचा जामीन मंजूर होऊन सुद्धा फक्त सॉलोन्सी तिच्याकडे नसते, तिच्याकडे आजूबाजूला आधार नसतं। अशी आता ही एक प्रियंका बाहेर आलेली आहे। अशा किती प्रियंका किंवा किती मुलं किंवा माणसं या जेलमध्ये अशा पद्धतीनं अडकलेले असतील, वर्षानुवर्षे त्यांचा जामीन झालेला नसेल, या संदर्भात सुद्धा सरकारनं किंवा इथे असणाऱ्या तज्ज्ञ लोकांनी विचार करण्याची गरज आहे। तुम्ही ही बातमी पाहतायत, नेमकं तुम्हाला काय वाटतं? प्रियंकानं पुढे काय करावं असं तुम्हाला वाटतं? या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।